सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने जगन्नाथची मदत घेतलेली असते. अबीरच्या जीवावरती उठलेल्या राजकुमारला धडा शिकवण्यासाठी सावलीला जगन्नाथची मदत घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे जगन्नाथने सावलीची आणि अबीरची मदत करत राजकुमारची चांगली धुलाई करत त्याला जेलमध्ये पाठवलेले असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जात आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, बेळगावमध्ये इथे सावली आपल्या मुलाबरोबर अबीरबरोबर राहते ही गोष्ट अजून कुणालाच माहिती नसते. ती गोष्ट फक्त जगन्नाथला माहिती असते, कारण सावली जगन्नाथच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. तिने इथे जगन्नाथला सांगितलेलं असतं की मी बेळगावमध्ये आहे, ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगायची नाही. आणि इथे जगन्नाथ सावलीवरती आता लक्ष ठेवून असतो. त्यानंतर जगन्नाथ बापाचं कर्तव्य पूर्ण करतच असतो, तर इथे सावली आपल्या आईचं कर्तव्य पूर्ण करत अबीरला सांभाळत असते. पण रतनला मारण्यासाठी इथे सुशीलाची मदत करण्यासाठी सारंग बेळगावमध्ये ओवीला घेऊन आल्यानंतर इथे आता सारंगला सावलीने बघितलेलं असतं आणि काही झालं तरी तिला सारंगला भेटायचं नसतं. मंदिरामध्ये डोळ्याला पट्टी बांधून दिवा लावल्यानंतर आपल्या सगळ्या अडचणी संकट दूर होतील असं आता अबीरला वाटत असतं. अबीरने इथे काकूंचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तसं ओवीला सांगितलेलं असतं. तेव्हा ओवी म्हणते, आपण दोघेजण मिळून दिवा लावूया का? तेव्हा अबीर म्हणतो की ओवी, अगं माझ्या आईच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतं, तर तो दिवा माझ्या आईने लावायला हवा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ओवी म्हणते की माझ्या बाबांच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप संकट आहेत. आपण एक काम करूया, दिवा लावायला आईबाबांना घेऊन येऊया. आणि तेव्हा तिथे व्यंकटेश, त्याचबरोबर सारंग, सावली सगळेजण सामील होतात. आणि तेव्हाच इथे सावली आणि सारंग या दोघांचा एकमेकांना हात लागतो. तेव्हा दोघांना एकमेकांचा स्पर्श ओळखीचा वाटतो. तब्बल 8 वर्षानंतर दोघांनी एकमेकांना हाताला स्पर्श केलेला असतो. त्यानंतर दोघेही दिव्यापर्यंत जातात आणि एकच दिवा दोघेजण डोळ्याला पट्टी लावून इथे लावतात. तो दिवा आता प्रकाशमान केलेला असतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, तिथे आता असताना सारंग सावलीला बघत नाही, पण सावली मात्र सारंगला बघते. अबीरला घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा सावलीला भीती वाटत असते. कदाचित सारंगला समजलंय की मी इथे बेळगावमध्ये आहे आणि तो या ठिकाणी मला बघायलाच आलाय. काहीही झालं तरी मला सारंगबरोबर आता बोलायचं नाही आहे, त्याच्याबरोबर कुठलंही नातं ठेवायचं नाही आहे, कारण मनामध्ये गैरसमजाने जागा घेतलेली असते. त्यामुळे ती तिथून निघून जाणारच असते. आणि तेवढ्यात तिथे एंट्री झालेली असते राजकुमारची. राजकुमारला त्याच्या बायकोने मोनिकाने सांगितलेलं असतं की जेव्हा मी ओवीबरोबर इथे आता बोलत होते व्हिडिओ कॉलवरती, तेव्हा मागच्या बाजूला मी सावलीचा फोटो बघितला. सावली बेळगावमध्ये आहे, तिला एक बाळसुद्धा आहे आणि त्याचबरोबर तिचं एक कुटुंब आहे. सावली जिवंत असेल तर आत्तापर्यंत आपण जे जे काही केलं आहे ना राजकुमार, ते सगळ्यांच्या समोर येईल. कारण राजकुमारने संपूर्ण घराला फसवलेलं असतं. अमृता प्रेग्नंट आहे ही न्यूज समजल्यानंतर त्याला काही करून घरामध्ये प्रवेश करायचा असतो. तेव्हा सावलीबरोबर गोड गोड बोलून तिच्या मनामध्ये जागा मिळवून सावलीच्या मार्फत त्याने घरामध्ये पुन्हा एकदा एंट्री घेतलेली असते. तिलोत्तमाने राजकुमारला घरामध्ये घेतलेलं असतं, पण त्याला त्याच्या लायकीतच ठेवलेलं असतं. त्यामुळे तो तिलोत्तमाला इम्प्रेस करण्यासाठी एका गॅरेजची निर्मिती करतो. अमृताबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करत असतो, कारण त्याच्या आधीच त्याचं मोनिकाबरोबर अफेअर असतं आणि त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं असतं. पण त्याला त्याचा हेतू साध्य करायचा असतो आणि त्यामुळे राजकुमारने इथे आता घरामध्ये एंट्री तर घेतलेली असते, पण हळूहळू सगळ्यांना घरातून हकलून दिलेलं असतं आणि सुरुवात केलेली असते सावलीपासून. सावली घरातून जशी निघून जाते तेव्हा इथे नील, तारा, सोहम, बबलू सगळेजणच निघून जातात. सारंगला सुद्धा घरातून हकलून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, पण सारंगच्या नावावरती जास्तीत जास्त शेअर्स असल्यामुळे
आणि तो इथे एका प्रोडक्शनचा स्वतः मालक असल्यामुळे त्याला घरातून बाहेर काढणं थोडं कठीण जात असतं. आणि त्याच्यामध्ये सारंगचा बदललेला तो स्वभाव तो आता त्या लोकांना खूपच जास्त अवघड जात असतो. त्यामुळे सारंगला हळूहळू करून त्याला इथे खच्चीकरण करून त्याला घरातून हकलून देण्याचा त्यांचा प्लॅन असतो. पण मोनिकाने आणि राजकुमारने ते शक्य होत नसतं. इतका मोठा कारस्थानी हा राजकुमार आणि तो राजकुमार इथे अबीरच्या आणि सावलीच्या जीवावरती उठलाय ही गोष्ट आता सावलीला माहिती असते. ती कुणी सांगितले ते आपण बघूच. आणि तेव्हा इथे आता राजकुमारला बेळगावमध्ये बघितल्यानंतर सावली घाबरते आणि ती म्हणते की बेळगाव सोडून गेलेलंच बरं. आणि तेव्हा इथून जात असताना अबीर आपला बॉल घेण्यासाठी जातो. तेवढ्यातच तिथून राजकुमारची गाडी जात असते आणि त्या गाडीने चिखल इथे आता अबीरच्या अंगावरती उडतो. अबीरच्या अंगावरती उडाल्यानंतर अबीर म्हणतो, काय रे डोळे फुटले का रे तुझे? तेव्हा राजकुमार गाडी थांबवतो आणि अबीरला मारायला जातो. तो म्हणतो, काय रे काय म्हणालास तू? अबीर म्हणतो, डोळे फुटले का तुझे असं म्हणालो. माझ्या अंगावरती चिखल उडवताना लाज नाही वाटली तुला? स्वतः गाडीमध्ये बसलंयस आणि बाहेरच्या माणसांवरती चिखल उडवणार का तू? तेव्हा राजकुमार त्याच्यावरती हात उगारणार. तिथे लोक जमा होतात आणि म्हणतात, का हो तुम्ही त्याच्या अंगावरती चिखल उडवला, सॉरी म्हणा की त्याला. तेव्हा लोक जमा झाल्यामुळे राजकुमार जास्त काही बोलत नाही आणि अबीरचे दोन्ही गाल पकडतो आणि सॉरी बाळा असं म्हणतो. सावली मागे उभं राहून सगळं काही बघत असते. राजकुमारचा तो क्रूर चेहरा तिला आठवतो. गोड गोड बोलून याच माणसाने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केले ही भावना तिच्या मनामध्ये आलेली असते. राजकुमार गेल्यानंतर अबीरचा हात पकडून तिथून आता सावली धावत पळत निघालेलीच असते. कारण तिला समजलेलं असतं सारंगसुद्धा इथे आलाय, पण राजकुमार इथे मला आणि माझ्या अबीरला मारायलाच आलाय. कदाचित या सगळ्यामध्ये सारंग सरांचा काही हात असेल का असा विचार तिच्या मनामध्ये येऊन जातो. पण ती स्वतःला थांबवते आणि म्हणते, कधीच नाही. राजकुमार आणि सारंग सर यांचा मेल कधीच होऊ शकत नाही, यांचं कंपॅरिझनच होऊ शकत नाही. पण राजकुमार इथे माझ्या बाळाला आणि मला मारायला आलाय हे मात्र तेवढंच खरं आहे. आणि तेव्हा इथे सावली राजकुमारला बघून अबीरला घेऊन तिथून पळून जाणारच असते. पण तेवढा तिथे समोर आता आलेला असतो तो म्हणजे सावलीचा बाप जगन्नाथ. जगन्नाथची ग्रँड एंट्री दाखवलेली आहे आणि जगन्नाथ येतो. सावलीच्या समोरच आपली गाडी थांबून गाडीतून खाली उतरतो आणि सावली अबीरकडे बघतो. तेव्हा सावली हाक मारते, बाबा. आणि जगन्नाथला बघितल्यानंतर इथे आता अबीरला फारच आनंद होतो. तो इथे आजोबा म्हणून धावत पळत जातो आणि जगन्नाथला घट्ट मिठी मारतो. तेव्हा तो म्हणत असतो, कसा आहेस अबीर? सावली बाळा कशी आहेस? सावलीसुद्धा जाते आपल्या वडिलांना मिठी मारते. तेव्हा इथे सावली म्हणत असते की जगन्नाथजी बाबा, तुमची खरंच खूप गरज होती तुमच्या या लेकीला आणि तुमच्या नातवाला. बरं झालं तुम्ही इथे आलात. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही मला बेळगावमध्ये तर घेऊन आलात आणि इथे माझ्यावरती लक्षसुद्धा ठेवलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे कामानिमित्त तुम्ही बाहेर गेलात तेव्हा खूप काही गोष्टी इथे घडल्या. तेव्हा इथे तिने सारंगला बेळगावमध्ये बघितलं ते सुद्धा सांगितलं आणि राजकुमार इथे आलाय. राजकुमारने अबीरवरती चिखल उडवला तेव्हा अबीर त्याला उद्धट बोलला आणि तेव्हा त्याने अबीरवरती तिथल्या तिथे हात उगारला. आणि जेव्हा लोकांनी सांगितलं तेव्हा त्याने माफीसुद्धा मागितली. पण त्याला कानकुणी लागली आहे की आम्ही बेळगावमध्ये आहोत आणि म्हणूनच तो बेळगावमध्ये आलाय. काय करायचं आहे बाबा? तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, तुझा हा बाप असताना तुला कसलीच काळजी करायची गरज नाही आहे. मी आहे ना तुझ्याबरोबर. चल आता गाडीमध्ये बस. तेव्हा इथून गाडीमधून जात असताना त्या ठिकाणी आता राजकुमार उभा राहिलेला असतो. सगळीकडे आता विचारपूस करत असतो. सावलीचा फोटो दाखवत असतो आणि तेव्हा त्या ठिकाणी आता राजकुमार जात असताना जगन्नाथला दिसतो. जगन्नाथ गाडीतून खाली उतरतो आणि म्हणतो, काय रे राजकुमार, तू इथे काय करतोयस? तेव्हा इथे सावली आणि अबीर हे दोघेजण बरोबर असतात. तेव्हा राजकुमार म्हणत असतो, सावली अगं तू इथे काय करतेस सावली? तुला आम्ही कुठे कुठे नाही शोधलं. चल ना माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, सावलीला सगळं काय माहिती आहे. तू सावलीचं आणि सारंगचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंस ना ते मी सावलीला कधीच सांगितलं आहे.
तू कशा पद्धतीचा व्हिलन आहेस ना त्या घरातला, ते सगळं सावलीला माहिती आहे. तू तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवावरती उठलं आहेस ना, पण नियतीने तिला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेवलं आहे. तुझा काळ आलेला आहे राजकुमार. बाळ तर इथे सावलीचं आहे आणि मी केलेल्या भविष्यवाणीनुसार सावलीचं बाळ हे तुझं अंत करणार आहे, हे सुद्धा सत्य आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमार म्हणत असतो की त्यासाठी सावली आणि तिचं बाळ जिवंत तर राहिलं पाहिजे ना. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, काय करशील रे, काय करशील? खिशातून पिस्तूल काढणाऱ्या राजकुमारला इथे जगन्नाथने धडा शिकवलेला असतो. त्याचा जोरात हात पकडून, त्याच्या हातातली पिस्तूल बाजूला टाकून, त्याचा गळा पकडून त्याला आता इथे मारण्याची जगन्नाथने धमकीच दिलेली असते. जगन्नाथ कुणी साधासुद्धा माणूस नाही आहे. तो काय फक्त भविष्यवाणी करत नाही, येणारं संकट सांगत नाही, तर तो माणसाला तिथल्या तिथे संकटामध्ये सुद्धा पाडू शकतो, असं जगन्नाथ म्हणतो. आणि तेव्हाच त्याने आता राजकुमारचा गळा दाबून ठेवलेला असतो आणि तेव्हा तिथे पोलीस येतात. जगन्नाथ म्हणतो, आत्ताच्या आत्ता याला अरेस्ट करा. या मुलीवरती आणि या मुलावरती त्यांनी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ती आहे त्याची पिस्तूल, ती पिस्तूल ताब्यात घ्या आणि ह्या राजकुमारला सुद्धा तुमच्या ताब्यात घ्या, असं सांगून जगन्नाथने साक्ष दिलेली असते की हा माणूस या मुलीच्या आणि ह्या बाळाच्या जीवावरती उठलेला आहे. आणि अशा पद्धतीने इथे आता सावलीने जगन्नाथची मदत घेत अबीरच्या जीवावरती उठलेल्या जिथे राजकुमारला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. इथे आता जगन्नाथने राजकुमारची चांगली धुलाई करत त्याला त्याच्या पापाची शिक्षा देत त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. आणि पुन्हा जर सावली आणि तिच्या बाळाकडे वाकड्या नजरेने बघितलंस तर गाठ ह्या जगन्नाथ बरोबर आहे, असं इथे आता राजकुमारला जगन्नाथने निष्कून सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे जगन्नाथने राजकुमारची इथे आता चांगलीच वाट लावलेली असते आणि सावली आणि अबीरचा इथे राजकुमारच्या तावडीतून जीव वाचवलेला असतो.